आज गेलेलो मरीनला पार्सल घेऊन पोलिसांनी मारला 250 रुपयाचा फाईन. का ते चला सांगतो. रात्री कामावरनं घरी लेट आल्यामुळे रात्री लेट झोपलो तर सकाळी उठायला लेट झाला होता. तर घरीच वर्कआउट करून पुशअप आणि सूर्यनमस्कार मारून निघालो कामासाठी. नाश्त्यामध्ये बायकोने भुर्जी बनवली होती. नाश्ता करून निघालो बाईककडे. बाईक घेतली आणि पहिलीच ऑर्डर आपल्याला पिकअप पॉईंटला जाऊन OTP घेऊन कस्टमरला बसवलं. त्यांना अंधेरीला सोडायचं होतं. निघालो अंधेरीकडं. पेट्रोल टाकला. ड्रॉप करून 228 रुपये घेतले आणि दुसऱ्या ऑर्डरची वेट करतात. अर्धा तास झाला. ऑर्डर काय लागत नव्हत्या. खूप साऱ्या ऑर्डर येत होत्या पण आपल्याला जायचं होतं दादर सायन त्या साईडला. तिकडच्या ऑर्डर काय लागत नव्हत्या. सर्व ऑर्डर रिजेक्ट करून फायनली एक त्या साईडची ऑर्डर लागली होती आपल्याला. ती आहे अंधेरीवरून मरीनसाठी. तर ती 257साठी पार्सल होती. ती ऑर्डर ॲक्सेप्ट करून निघालो. पिकअप पॉईंटला येऊन बघितलं तर हा ॲन्व्हलप होता. तो आपल्याला 257साठी अंधेरीवरनं मरीनला पार्सल करायचा होता. तर त्या आतमध्ये काय माहिती नाही पण काहीही असो आपल्याला तर आपलं काम करायचं. ड्रॉप लोकेशन 26 किलोमीटरला होतं. ते 1 तासासाठी तर निघालं. ड्रॉप लोकेशनला पोचायच्या आधीच पोलिसांनी आपल्याला पकडलं होतं कारण का आपली ओव्हर स्पीड होतं. सेकंड आपण सिग्नल पण क्रॉस केला होता. तर त्यासाठी काकांना खूप सॉरी बोलून पण ऐकलं नाही. तर त्याने आपल्याला 250 रुपयाचा फाईन मारला. त्याचाच विचार करत करत मी ड्रॉप लोकेशनला गेलो. पार्सल डिलेवर केला आणि त्याची व्हिडिओ पण नाही बनवली. परत रिटर्न निघालो जॉबसाठी. 1 to 9ची शिफ्ट होती आणि हा व्ह्यू बघून असं वाटलं की जाऊ दे. बडे बडे जगह पे छोटी छोटी बातें होती रहती है. सगळं विसरून हसत खेळत निघालो जॉबकडे. मरीनचा व्ह्यू एन्जॉय करत जॉबवर पोहोचून 1 to 9 शिफ्ट करून आलो लोकेशनला. अर्धा तास वेट करून ऑर्डर काय लागत नव्हती. निघालो घराकडे. आजच्यासाठी एवढंच.